कारण मला शेवटी समाजाशिवाय काय दिसत नाही. कारण जरी माझं ते कुटुंब असलं तरी समाजही माझं कुटुंब आहे. माझ्या समाजानं मायबापापेक्षाही मला खूप माया दिली. जरी माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझे लेकरं कुठे मला माहीत नसलं तरी पण या समाजानं माझ्या आईची आणि बापाची माया मला कधीच कमी पडू दिली. मग या समाजाशी मी गद्दारी नाही करू शकत. शेवटी हे उपोषण खूप कठोर होणार आहे 25 जानेवारीचं. मला किती सहन होईल मला माहित नाही, परंतु तुमच्या चरणी एक माझी विनंती. मी तुम्हाला कधी काही मागितलं नाही आणि राज्यातल्या माझ्या मराठ्याला मी कधीच काय मागितलं नाही, कधी मागणार सुद्धा. फक्त एकच मागणं आहे माझं तुमच्याकडं, एकजूट राहा. मी असलो नसलो शेवटी हे शरीर आहे. तुमच्यात मी आसन का नाही हेही मला माहित नाही, पण माझा समाज मात्र फुटून देऊ नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती. कोणाच्या राजकारणासाठी, कोणाच्या स्वार्थासाठी माझा समाज फुटू देऊ नका. 4-4 पावलं मागे सरकत जात, एकमेकाचं ऐकायचं.